भारतीय करार कायदा 1872 नुसार कलम 10 अंतर्गत एखाद्या कायदेशीर कराराला लागणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकीचा पहिला घटक आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे प्रस्ताव आणि स्वीकृती. आता प्रस्ताव आणि स्वीकृती हे कराराच्या निर्मितीतले महत्त्वाचे मुद्दे किंवा घटक असून कराराचा पाया मानला जातो. कराराच्या निर्मितीसाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता असते आणि विशिष्ट गोष्टी किंवा कृत्य करण्याविषयी किंवा न करण्याविषयी ते जी एखादी गोष्ट जी समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगणे किंवा इच्छा प्रकट करणे, ह्याला प्रस्ताव किंवा स्वीकृती त्याला दिलेली म्हणली जाते. दुसऱ्या व्यक्तीने ज्याला त्या प्रस्तावाला स्वीकारले जाते किंवा त्याची इंटेन्शन स्पष्ट केले जाते, तेव्हा त्याला स्वीकृती असे मानले जाते. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रस्ताव म्हणजे काय आणि प्रस्तावाला लागणारे महत्त्वाचे घटक कोणते आहेत. भारतीय करार कायदा कलम 2 नुसार ज्या वेळेला एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे एखादे कृत्य करण्यासाठी किंवा न करण्यासाठी संमती मिळवण्याच्या हेतूने दुसऱ्या व्यक्तीजवळ एखादे कृत्य करण्यासंबंधी किंवा न करण्यासंबंधी इच्छा प्रकट करते, तेव्हा अशा व्यक्तीला प्रस्ताव केला आहे असे म्हटले जाते. या व्याख्यानुसार आपण 3 महत्त्वाचे घटक किंवा वैशिष्ट्य आहेत म्हणू शकतो. पहिला म्हणजे प्रस्ताव हा एखादे कृत्य करण्यासंबंधी किंवा न करण्यासंबंधी असावा. दुसरा म्हणजे प्रस्ताव हा एखादे कृत्य करण्यासंबंधी किंवा न करण्यासंबंधी असावा आणि तो दुसऱ्या व्यक्तीला केला पाहिजे. म्हणजेच काय, तर व्यक्ती स्वतःशीच प्रस्ताव करू शकत नाही आणि तो प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीला मांडणे अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की एखादं कृत्य करण्यासंबंधी किंवा न करण्यासंबंधीचा प्रस्ताव हा दुसऱ्या व्यक्तीचे ते कृत्य करण्यास किंवा न करण्यास संमती मिळवण्याच्या हेतूने केला असला पाहिजे. आणि म्हणूनच ठराव आणि करार यातला फरक एवढाच आहे की ठराव जेव्हा एखाद्या व्यक्तीने प्रस्ताव मांडला असेल आणि त्याला स्वीकृती प्राप्त झाली असेल, तर त्यावेळेला आपण ठराव झाला असं म्हणतो. पण ज्या वेळेला त्या ठरावामध्ये कलम 10 नुसार सगळे विशिष्ट गोष्टी आहेत, तेव्हाच त्या ठरावाला कराराचे रूपांतर केले जाते. जी व्यक्ती प्रस्ताव देते त्या व्यक्तीला प्रस्तावक किंवा त्या व्यक्तीला वचनदाता असे म्हटले जाते. प्रस्तावक किंवा वचनदाता हे शब्द सारखेच अर्थाने वापरले जातात आणि ज्या व्यक्तीला प्रस्ताव दिला जातो त्या व्यक्तीला प्रस्ताव स्वीकृता किंवा वचनगृहीता असे मानले जाते. प्रस्तावाला लागणारे जे महत्त्वाचे घटक आहेत म्हणजेच प्रस्तावासंबंधी कायदेशीर तरतुदी काय आहेत त्या आपण आज बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला घटक जो आहे किंवा वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे कायदेशीर संबंध निर्माण करण्याच्या हेतूने प्रस्ताव केला असला पाहिजे. आपण मागच्या वेळेला म्हणलं तसं ज्या वेळेला आपण दैनंदिन आयुष्यात बरेच प्रस्ताव मांडतो आणि त्याला समोरचा व्यक्ती स्वीकृतीसुद्धा देतो, त्यावेळेला असे केलेले ठराव हे प्रत्येक वेळेला कायदेशीर असतातच किंवा कायदेशीर रूपांतर त्याचं करारामध्ये होतं असं नाही आहे. पण ज्या वेळेला एखादा प्रस्ताव केला जातो त्यावेळेला त्या प्रस्तावाच्या निगडीत समोरच्या व्यक्तीने त्या प्रस्तावाची स्वीकृती दिली, तर ती स्वीकृती ही कुठल्या तरी कायदेशीर उद्दिष्टाने दिली असली पाहिजे असा त्याचा अर्थ असतो. जेव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने प्रस्ताव केला असला पाहिजे, तसेच कायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता प्रस्तावात असली पाहिजे. प्रस्तावाला स्वीकृती मिळाली तर त्यातून कायदेशीर संबंध निर्माण होणार नसतील तर त्यास कायदेशीर प्रस्ताव असे म्हणता येणार नाही. करारातून कायदेशीर संबंध निर्माण होत असतात आणि म्हणूनच करारातील एखाद्या व्यक्तीने कराराचे उल्लंघन केले किंवा त्याचे पालन नाही केले की त्याच्यामधून नुकसान भरपाई वसूल करण्याचा करार करणाऱ्याच्या व्यक्तीचा हेतू असला पाहिजे. करारभंगाबद्दल नुकसान भरपाई वसूल करण्याचा हेतू नसल्यास त्या कोणत्याही प्रस्तावास कायदेशीर प्रस्ताव म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ दिला तर भोजनाला बोलवलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण कायदेशीर प्रस्ताव दिला असं म्हणता येणार नाही. उद्या जर का तो व्यक्ती जेवण करायला भोजनासाठी नाही आला तर आपण त्याच्या विरुद्ध कोर्टात केस फाईल करू शकत नाही, कारण जेव्हा हे प्रस्ताव केले जातात त्यावेळेला ते सोशल लाईफसाठी किंवा पर्सनल लाईफसाठी केलेले प्रस्ताव असतात. पण त्याचं कायदेशीर रूपांतर झालंच पाहिजे असं दोन्ही पार्टीजचं इंटेन्शन नसतं. ह्याच्यासाठी UK कोर्ट्समध्ये एक खूप जुनी केस आहे जी लँडमार्क जजमेंट मानली जाते, ज्याला आपण म्हणतो बॅल्फॉर वर्सेस बॅल्फॉर.
ही केस इतकी महत्त्वाची आहे की या केसनंतर ही गोष्ट अतिशय स्पष्ट करण्यात आली होती की ज्या वेळेला एखादा नवरा बायको किंवा भावंड आपापसात बरेचसे प्रस्ताव किंवा स्वीकृती देतात दैनंदिन आयुष्यामध्ये, त्यावेळेला ते प्रत्येक प्रस्ताव हे कायदेशीर प्रस्ताव आहेत किंवा त्या प्रस्ताव मांडण्याच्या मागे कुठलं तरी कायदेशीर बंधन बांधण्याचा हेतू आहे का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. दुसरा महत्त्वाचा तरतूद जी आहे प्रस्तावासंबंधी ती म्हणजे प्रस्तावाच्या अटी काही विशिष्ट निश्चित कृत्य करण्यासाठी असल्या पाहिजेत. आता ज्या वेळेला प्रस्ताव मांडला जातो त्यावेळेला प्रस्तावकाने केलेला प्रस्ताव हा विशिष्ट किंवा एखादे निश्चित कृत्य करण्यासाठी केलेला असला पाहिजे. व्यक्तीने इच्छिकलेले कृत्य निश्चित स्वरूपाचे नसेल किंवा ते कोणते हे निश्चित करता येत नसेल तर त्यास प्रस्ताव म्हणता येणार नाही. समजा मी ठरवले की मी माझी कार विकणार आहे, पण मी प्रस्ताव देताना असं म्हणते की माझी कार मी 10,000ला विकायचा इच्छा आहे किंवा 12,000 पण चालतील किंवा 15,000 पण चालतील. ह्या प्रस्तावाला कायदेशीर प्रस्ताव म्हणता येणार नाही, कारण ह्याच्या ज्या अटी आहेत म्हणजेच मी किती किमतीला माझी गाडी विकायला तयार आहे ही अट जी आहे ही निश्चित नाही आहे. मग या प्रस्तावाला कायदेशीर म्हणता येणार नाही. तिसरा महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे प्रस्ताव एक किंवा अनेक व्यक्तींना उद्देशून करता येतो. आता ही पॉईंट स्पष्ट करण्यासाठी अजून एक लँडमार्क जजमेंट आहे ती म्हणजे कार्लाइल वर्सेस कार्बोलिक स्मोक बॉल कंपनी लिमिटेड. ही परत UK मधली एक केस आहे, खूप जुनी केस आहे, पण त्या केसमध्ये ज्या काय गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या त्या अजूनही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या केसमध्ये असं झालं होतं की कार्बोलिक स्मोक बॉल कंपनी लिमिटेड ही एक फार्मास्युटिकल कंपनी होती. फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे औषध बनवणारी कंपनी. या कंपनीने न्यूजपेपरमध्ये एक ॲडव्हर्टिजमेंट दिली होती की त्यावेळेला इन्फ्लुएन्झा नावाचा एक डिसीज सगळ्यांमध्ये खूप कॉमन होता. त्या कंपनीने एक औषध बनवले आणि त्यांनी सांगितले की जी व्यक्ती हे औषध, आम्ही बनवलेलं औषध खाईल, आम्ही दिलेल्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसार ते औषध घेईल, त्यानंतर त्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा होणार नाही. आणि जर का त्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा झाला तर आम्ही त्या व्यक्तीला 100 पाऊंडचा रिवॉर्ड देऊ. अशी ॲडव्हर्टिजमेंट कार्बोलिक स्मोक बॉल कंपनीने एखाद्या न्यूजपेपरमध्ये दिली. आता मिसेस कार्लाइल ज्या होत्या त्यांनी ही ॲडव्हर्टिजमेंट वाचली आणि त्यांना वाटलं की इन्फ्लुएन्झा हा इतका कॉमन डिसीज झाला आहे तर वॅक्सिन म्हणून आपण या कंपनीचं औषध घेतलं पाहिजे. म्हणून त्या दुकानात जातात, या कंपनीचं औषध घेतात आणि डायरेक्शन्सनुसार टर्म्सनुसार ते औषध घेतात. ते औषध घेतल्यानंतर सुद्धा थोड्या दिवसानंतर मिसेस कार्लाइलना इन्फ्लुएन्झा होतो. ते डॉक्टरकडे जातात, त्याची ट्रीटमेंट वगैरे घेतात. पण या ॲडव्हर्टिजमेंटनुसार जर का तुम्ही हे औषध घेतलं तर तुम्हाला इन्फ्लुएन्झा कधीच होणार नाही आणि जर का झाला तर आम्ही तुम्हाला 100 पाऊंड देऊ, हे मिसेस कार्लाइलला आठवतं आणि त्या स्मोक बॉल कंपनीकडे जातात. आता कार्बोलिक स्मोक बॉल कंपनी काय म्हणते की आम्ही जो हा प्रस्ताव दिला होता हा आम्ही तुम्हाला व्यक्तिगत म्हणून दिला नव्हता. हा प्रस्ताव आम्ही तुम्हाला दिला नाही आहे, त्यामुळे तुम्ही ह्याची स्वीकृती करू शकत नाही आणि म्हणूनच आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करार झालेला नाही आहे. आता मिसेस कार्लाइल कोर्टात केस फाईल करतात आणि म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट दिली, मी ती ॲडव्हर्टिजमेंट वाचली आणि मी त्यानुसार औषध वापरलं आणि तरीही मला इन्फ्लुएन्झा झाला तर तुम्ही मला 100 पाऊंड दिलेच पाहिजेत. कोर्ट या केसमध्ये काय म्हणतं की ज्या वेळेला एखादा प्रस्ताव केला जातो त्यावेळेला तो प्रस्ताव व्यक्तिगत एका व्यक्तीला उद्देशून केला जाऊ शकतो किंवा तो प्रस्ताव जनरल पब्लिकलाच म्हणजेच अनेक व्यक्तींना उद्देशून केला जाऊ शकतो. आता ज्या वेळेला ॲडव्हर्टिजमेंट दिली गेली होती त्यावेळेला तो प्रस्ताव अनेक व्यक्तींना उद्देशून केला गेला होता, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला केला गेला नव्हता. आणि म्हणून ज्या वेळेला मिसेस कार्लाइल ते औषध घेतात त्यावेळेला त्यांची स्वीकृती झाली किंवा त्यांनी स्वीकृती दिली असं मान्य केलं गेलं आणि म्हणूनच कोर्टाने सांगितलं की कार्बोलिक स्मोक बॉल कंपनीने ज्या वेळेला ॲडव्हर्टिजमेंट दिली त्यावेळेला त्यांनी प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव अनेक व्यक्तींना उद्देशून केला गेला होता आणि म्हणून तो प्रस्ताव कायदेशीर होता. मिसेस कार्लाइलनी ज्या वेळेला औषध घेतले त्यावेळेला त्यांनी त्याची स्वीकृती दिली आणि म्हणून दोन्ही पार्टीजमध्ये करार हा निर्माण झाला होता.
आणि म्हणून ज्या वेळेला एखादा प्रस्ताव केला जाईल त्यावेळेला तो प्रस्ताव एकाच विशिष्ट व्यक्तीलाच केला गेला पाहिजे असं नाही. ज्या वेळेला अनेक व्यक्तींना उद्देशून केला जातो त्यावेळेला त्या अनेक व्यक्तींपैकी कुठल्याही व्यक्तींनी जर का त्याची स्वीकृती दिली तर दोन्ही व्यक्तींमध्ये करार हा निर्माण होतो. चौथा महत्त्वाचा तरतूद आहे तो म्हणजे प्रस्ताव हा व्यक्त प्रस्ताव असू शकतो किंवा अध्याहृत प्रस्ताव असू शकतो. आता प्रस्तावकाने लेखी, तोंडी किंवा तारेने किंवा टेलिफोनद्वारे किंवा स्वतःच्या वर्तणुकीने प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीस कळविला असेल तर अशा प्रस्तावाला व्यक्त प्रस्ताव, इंग्लिशमध्ये त्याला एक्सप्रेस ऑफर असं म्हटलं जातं. पण ज्या वेळेस एखादा व्यक्ती स्वतःच्या कृतीने किंवा वर्तणुकीने प्रस्ताव करतो किंवा ध्वनीत प्रस्ताव करतो त्यावेळेला त्याला अध्याहृत प्रस्ताव म्हणजेच इंग्लिशमध्ये इम्प्लाइड ऑफर असे म्हटले जाते. उदाहरण सांगायचं झालं तर जर समजा मला बरं वाटत नाही आहे, तब्येत माझी थोडी बरी नाही आहे, ज्या वेळेला मी डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की मला असं असं झालेलं आहे, मला त्याच्यावर काहीतरी उपचार करा. डॉक्टर मला चेक करतो आणि त्याच्यावर काही औषधं लिहून देतो. तर आता मी ज्या वेळेला डॉक्टरकडे जाते ह्याचा अर्थ की माझ्या वर्तणुकीकनी मी डॉक्टरला प्रस्ताव देते आहे की माझी ट्रीटमेंट करा, मला बरं वाटत नाही आहे, मला त्याच्यावर काही औषध द्या. ज्या वेळेला डॉक्टर मला चेक करतात, मला औषध लिहून देतात, ह्याचा अर्थ त्यांनी माझा प्रस्ताव स्वीकारला आहे. ज्या वेळेला त्यांनी प्रस्ताव स्वीकारला म्हणजेच आमच्यामध्ये करार झालेला आहे आणि त्यांच्या ज्या काही फीज असतील त्या फीज मला त्या द्यायलाच लागतील, कारण आमच्यामध्ये इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच अध्याहृत करार हा झालेला असतो. म्हणून ज्या वेळेला प्रस्ताव दिला जातो त्यावेळेला दरवेळेला तो तोंडी किंवा लिखित असलाच पाहिजे असं नाही. वर्तणुकीतून समजा जर का माझ्या असं समोरच्या व्यक्तीला वाटलं की मी कुठल्या तरी कारणास्तव एखादी कृती करण्यासाठी किंवा न करण्यासाठी प्रस्ताव म्हणते तर त्यालासुद्धा इम्प्लाइड ऑफर म्हणजेच अध्याहृत प्रस्ताव असं म्हटलं जातं. पुढची तरतूद आहे ती म्हणजे की प्रस्ताव हा दुसऱ्या व्यक्तीला कळविला पाहिजे. आता कळविणे इंग्लिशमध्ये त्याला कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. आपण म्हणतो कम्युनिकेशन कधी संपूर्ण होतं किंवा कधी पूर्ण होतं, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट बोलतो ती समोरच्या व्यक्तींनी ऐकून लक्षात घेऊन त्याच इंटेन्शननी किंवा त्याच अंडरस्टँडिंगनी जर का समजून घेतली असेल तरच आपण म्हणतो की कम्युनिकेशन कंप्लीट झालं आहे. हा पॉईंट स्पष्ट करण्यासाठी अजून एक लँडमार्क जजमेंट आहे, इंडियाची लँडमार्क जजमेंट आहे, ती म्हणजे लालमन शुक्ला वर्सेस गौरी दत्त. आता या केसमध्ये असं झालं होतं की गौरी दत्त ह्यांचा मुलगा खेळता खेळता कुठेतरी बेपत्ता झाला. तो कुठे गेला हे कोणालाच लक्षात नाही आलं. सगळेजणं शोधायला लागले त्याला आजूबाजूला मित्रमंडळींकडे फोन करून, पण त्याचा कुठेही पत्ता लागण्यास नकार झाला. लालमन शुक्ला हा गौरी दत्तचा सर्वंट होता, म्हणजेच त्यांच्याकडे एक नोकर होता. लालमन शुक्लासुद्धा त्या मुलाच्या शोधात घराच्या बाहेर पडला आणि त्या मुलाचा शोध घ्यायला लागला. आता अजूनही मुलगा सापडला नाही म्हणून गौरी दत्त थोड्या टेन्शनमध्ये आल्या आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं की जो व्यक्ती माझ्या मुलाला शोधून आणेल त्याला मी रिवॉर्ड देईन, म्हणजेच त्याला मी बक्षीस देईन. लालमन शुक्लाला या रिवॉर्डबद्दल माहिती नव्हती. तो त्या मुलाला प्रामाणिकपणाने शोधण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या तासांनंतर लालमन शुक्लाला तो मुलगा सापडला आणि तो त्या मुलाला घरी घेऊन आला. थोड्या दिवसानंतर त्याला असं कळाले की गौरी दत्तने असा रिवॉर्ड अनाऊन्स केला होता की जो कोणी त्यांच्या मुलाला शोधून आणेल त्याला काही कॉम्पेन्सेशन किंवा रिवॉर्ड अमाऊंट दिली जाईल. मग लालमन शुक्ला गौरी दत्तकडे जातात आणि म्हणतात की तुम्ही असं असं डिक्लेअर केलं होतं, अनाऊन्स केलं होतं, मी तुमच्या मुलाला शोधून आणलं, मला आता त्याचा रिवॉर्ड हवा आहे कारण मी तुमच्या मुलाला शोधून आणलेलं होतं. तर गौरी दत्तनी काय सांगितलं की जे काय मी प्रस्ताव मांडला होता, जो काय मी ऑफर दिला होता, त्या प्रस्तावाची माहिती तुम्हाला नव्हतीच, कारण ज्या वेळेला मी प्रस्ताव दिला त्यावेळेला तुम्ही घरात नव्हता, तुम्ही बाहेर गेला होतात आणि त्या प्रस्तावाची माहिती तुम्हाला नसल्यामुळे तुम्ही त्या प्रस्तावाची स्वीकृती देऊच शकत नाही आणि स्वीकृती नाही दिली तर आपल्यामध्ये करार होऊच शकत नाही आणि म्हणून मी तुम्हाला ते पैसे देण्यास बांधील नाही आहे. तर लालमन शुक्लानी कोर्टामध्ये केस फाईल केली की मी असं असं शोधून आणलं होतं, गौरी दत्तनी रिवॉर्ड अनाऊन्स केला होता पण आता त्यांनी मला देण्यास ते नकार दिला.
कोर्टाने या केसमध्ये काय निर्णय दिला? कोर्ट म्हणाला की ज्या वेळेला एखादा प्रस्ताव केला जातो त्यावेळेला त्या प्रस्तावाची माहिती प्रस्ताव स्वीकृताला असली पाहिजे, तरच प्रस्ताव स्वीकृता त्याच्यावर त्याची स्वीकृती देऊ शकतो आणि करार होऊ शकतो. पण या केसमध्ये लालमन शुक्लाला त्या प्रस्तावाची माहितीच नसल्यामुळे करार होऊच शकत नाही, कारण अशा प्रस्तावाची स्वीकृती देताच येणार नाही ज्याची माहितीच आपल्याला नाही आहे. आणि म्हणून कोर्टाने या केसमध्ये लालमन शुक्लाला कुठलाही रिवॉर्ड देण्यास मनाई केली होती. याचाच अर्थ ज्या वेळेला प्रस्ताव मांडला जातो त्यावेळेला त्या प्रस्तावाची माहिती समोरच्या व्यक्तीला कळवणे अत्यंत गरजेचं असतं. मग त्याच्या ज्या काय अटी असतील त्या सगळ्या अटी कळवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रस्ताव स्वीकृताची मान्यता मिळवण्याच्या हेतूने प्रस्ताव केला गेला असला पाहिजे. आता ज्या वेळेला प्रस्ताव केला जातो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीची मान्यता मिळवणे हे उद्देश असणं गरजेचं असतं. प्रस्ताव ज्या व्यक्तीस केला जातो किंवा त्या व्यक्तीची संमती मिळवू शकेल या उद्देशाने तो केला गेला पाहिजे. चौकशी करण्यासाठी किंवा संभाषणाद्वारे इच्छा प्रकट करणे याला आपण प्रस्ताव म्हणू शकत नाही. प्रस्ताव हा संबंधित व्यक्तीजवळ प्रकट केलेला असावा. तसेच प्रस्ताव स्वीकारता येणार नाही अगर त्या स्वीकृती देता येणं शक्य नसेल तर त्या प्रस्तावाच्या अटी असू नयेत. त्या व्यक्तीला ज्या वेळेला प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्या व्यक्तीची स्वीकृती मिळवावी या उद्देशाने प्रस्ताव केला गेला पाहिजे. पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रस्तावात अटी असू शकतात. आता हा घटक इतका महत्त्वाचा आहे की ज्या वेळेला प्रॅक्टिकल लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बघाल की जे काय कमर्शियल करार केले जातात, कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट्स केले जातात, त्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये त्या करारांमध्ये बऱ्याच अटी असतात. प्रस्तावकला एक लिबर्टी दिली आहे, एक हक्क दिला आहे की ज्या वेळेला प्रस्तावक एखादा प्रस्ताव मांडतो त्यावेळेला त्या प्रस्तावामध्ये अटी असू शकतात. आता ह्या अटी कशा संदर्भात असू शकतात की उदाहरणार्थ ज्या वेळेला तुम्ही बसमध्ये चढता किंवा ज्या वेळेला तुम्ही बसमध्ये चढल्यावर तिथे तुम्हाला बऱ्याचदा बेंचवर लिहिलेलं असतं की इथे फक्त हँडिकॅप्ड लोक बसू शकतात, इथे फक्त वुमेन बसू शकतात, म्हणजे ही सीट बायकांसाठी रिझर्वड आहे. तर ह्या प्रस्तावाच्या अटी असू शकतात की ज्या वेळेला तुम्ही बसमध्ये चढता त्यावेळेला तुम्ही अट देताय की मला या ठिकाणी बसायचं आहे किंवा या ठिकाणी बसू शकतात का नाही. तसंच तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की एखाद्या विशिष्ट तारखेला वस्तूचा निलाव करण्यासाठी दिलेली जाहिरात म्हणजेच इच्छा किंवा निमंत्रण असू शकतं. ज्या वेळेला प्रस्ताव केला जातो तेव्हा समजा मला माझा फ्लॅट विकायचा आहे तर मी तो प्रस्ताव करताना म्हणू शकते की ज्या व्यक्तीला तो फ्लॅट विकत घ्यायचा त्या व्यक्तीने 10,000 रुपये आधी डिपॉझिट द्यावे आणि मगच तो फ्लॅट विकत घेण्याची स्वीकृती द्यावी. अशा प्रकारचे प्रस्तावामध्ये अटी असू शकतात. पण ज्या व्यक्तीला स्वीकृती द्यायची असेल त्या व्यक्तीने ह्या सगळ्या अटी मान्य करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याला कराराचं रूपांतर होऊ शकत नाही. तसंच प्रस्तावाचे निमंत्रण ह्याच्यामध्ये भिन्नता आहे. म्हणजेच काय, एखादा प्रस्ताव किंवा प्रस्तावाचे निमंत्रण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण किंवा आवाहन यात फरक असतो. प्रस्तावाचे निमंत्रण देणारी व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीने प्रस्तावाच्या निमंत्रणास आव्हानास प्रतिसाद द्यावा या हेतूने निमंत्रण देत असते. कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रस्तावाचे निमंत्रण म्हणजे प्रस्ताव होत नाही आणि प्रस्तावाच्या निमंत्रणास मिळालेली स्वीकृती म्हणजे प्रस्तावाला मिळालेली स्वीकृती असे मानले जात नाही. ह्याच्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट केस आहे ती म्हणजे हार्वी वर्सेस फेसी. ही परत UK केस आहे. या केसनुसार असं ठरवण्यात आले होते की ज्या वेळेला एखादा मी प्रस्ताव करते त्या प्रस्तावामध्ये समजा फॉर एक्झाम्पल या केसमध्ये जसं झालं, मी प्रस्ताव दिला होता की मला माझं बंपर हॉल पेन विकत द्यायचं आहे आणि ते 900 पाऊंडसाठी विकत द्यायचं आहे. समोरचा व्यक्ती म्हणतो की मला हे पेन विकत घ्यायचं आहे पण मला तुम्ही सगळ्यात लोएस्ट प्राईस कोट करा. आता मी ज्या वेळेला माझी लोएस्ट प्राईस कोट करते लेटर लिहून की मला माझं पेन हे फक्त 800 पाऊंडलाच विकायचं आहे, त्याच्यापेक्षा खालच्या कॉस्टला विकायचं नाही आहे, ह्याचा अर्थ मी प्रस्ताव देत नाही आहे पण मी प्रस्तावाचं निमंत्रण देते आहे. समोरच्या व्यक्तीने त्याला स्वीकृती दिली म्हणजेच 800 पाऊंडला मी विकत घ्यायला तयार आहे हे असं समोरच्या व्यक्तीने म्हणलं तर ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी मला स्वीकृती दिली आहे, पण उलट त्या व्यक्तीने मला नवीन प्रस्ताव दिला आहे की मी माझं पेन
800ला जे विकायला तयार आहे त्या व्यक्तीला ते पेन 800ला विकत घ्यायचं आहे. मी ठरवू शकते की त्या व्यक्तीला ते 800ला पेन द्यायचं आहे का नाही. आता दैनंदिन आयुष्यात जर का म्हणायला गेलात तर बऱ्याचदा असं दिसून येतं की रेल्वे खाते असू देत किंवा परिवहन महामंडळाने लावलेल्या गाड्यांचं वेळापत्रक असू देत, तर हे सगळे प्रस्ताव नसतात, पण ते प्रस्तावाचे आमंत्रण असतात. त्या गाड्या चालू ठेवण्यासाठी प्रस्ताव म्हणता येणार नाही. तसेच एखाद्या विशिष्ट तारखेला वस्तूचा लिलाव करण्यासाठी दिलेली जाहिरात म्हणजे इच्छा किंवा निमंत्रण असतात. त्यास प्रस्ताव म्हणता येणार नाही. तसेच रेल्वे खाते किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिका, संरक्षण खाते इत्यादी संस्थांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी व्यापारी वर्गाकडून ज्या वेळेला निविदा की म्हणजेच टेंडर्स प्रस्तावाचे निमंत्रण मानले जाते. अशी निविदा स्वीकारणाऱ्याचा किंवा नाकारणाऱ्याचा अधिकार या संस्थेला राखून ठेवला जातो. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही शॉपिंगला गेला असाल समजा, तर दुकानाच्या बाहेर एखाद्या मॅनिक्विनवर जे काही ड्रेस लावलेले असतात त्याला लेबल्स लावलेले असतात, तर दुकानदार तुम्हाला प्रस्ताव देत नाही, पण तो तुम्हाला प्रस्तावाचे निमंत्रण देतो. उद्या तुम्ही जर का एखादा ड्रेस मॅनिक्विनवर बघितला आणि दुकानदाराकडे आज जाऊन म्हणता की तुम्ही मांडलेला प्रस्ताव मला स्वीकार आहे आणि मी तो ड्रेस विकत घ्यायला तयार आहे, तर अधिकार त्या दुकानदाराचा असतो की त्यांनी तुम्हाला तो प्रस्ताव मांडायचा का नाही, म्हणजेच दुकानदारांनी तुम्हाला तो ड्रेस विकायचा का नाही ह्याचा अधिकार फक्त दुकानदाराकडे असतो. तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही प्रस्ताव मांडला आहे आणि मी तो स्वीकारला आहे म्हणजे तो ड्रेस मला पाहिजेच. त्याला प्रस्तावाचे निमंत्रण म्हणले जाते. जेव्हा तुम्ही दुकानदाराकडे जाता तेव्हा तुम्ही त्याला प्रस्ताव देता आणि तो ॲक्सेप्ट करायचा का नाही, त्याला स्वीकृती द्यायची का नाही ह्याचा अधिकार फक्त आणि फक्त प्रस्तावक दुकानदाराला असतो. अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एखादी संज्ञा असू नये किंवा ज्याचे पालन करणे अशक्य असेल किंवा पालन न केल्यास ते मान्य होईल अशी कुठल्याही प्रकारची कंडिशन किंवा संज्ञा नसू शकेल. ज्या वेळेला प्रस्ताव केला जातो त्यावेळेला बऱ्याचदा तुम्ही बघाल की त्याच्यात असा एक टर्म लिहिलेला असतो की ही ऑफर 7 दिवसांसाठी व्हॅलिड आहे किंवा ही ऑफर 10 दिवसांसाठी व्हॅलिड आहे. आता जो स्वीकृत असेल किंवा ज्या व्यक्तीला प्रस्ताव दिला जातो त्या व्यक्तीने 7 दिवसांमध्ये किंवा 10 दिवसांमध्ये ठरवावे की त्याला त्या प्रस्तावाची स्वीकृती द्यायची आहे का नाही. जर का 7 दिवसांमध्ये त्यांनी स्वीकृती दिली नाही तर दोन्ही व्यक्तींमध्ये कुठलाही करार निर्माण होत नाही. पण जर का प्रस्तावकनी प्रस्ताव देताना अशी एक टर्म किंवा संज्ञा मांडली की जर का 7 दिवसांमध्ये तुमची स्वीकृती कळाली नाही मला किंवा तुम्ही स्वीकृती कळवली नाही तर आम्ही अध्यारूत स्वीकृती मानू, म्हणजेच इम्प्लाइड एक्सेप्टन्स मानू, म्हणून तुम्ही 7 दिवसांमध्ये ते कळवायलाच पाहिजे. तर अशा प्रकारचा प्रस्ताव हा बेकायदेशीर प्रस्ताव होतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वीकृती देण्यास जबरदस्ती करू शकत नाही, त्याच्यावर तुमचा प्रस्ताव लादू शकत नाही. त्यांनी स्वीकृती द्यायची का नाही हा त्याचा निर्णय असतो. पण जर का तुम्ही प्रस्तावामध्ये अशी संज्ञा मांडली की जर का 7 दिवसांमध्ये तुम्ही त्याची स्वीकृती नाही दिली तर आम्ही गृहीत धरू की तुम्ही त्याची स्वीकृती दिली आहे, तर अशा प्रकारच्या प्रस्तावाला कायदेशीर मानले जात नाही. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे स्वीकृती पूर्वी रद्द केली जाऊ शकते. म्हणजेच काय, ज्या वेळेला मी प्रस्ताव मांडते तो प्रस्ताव कधीपर्यंत व्हॅलिड असतो, तो प्रस्ताव कधीपर्यंत ओपन असतो, जोपर्यंत त्याची स्वीकृती दिली जात नाही. समजा मी प्रस्तावक आहे आणि मी एखादा प्रस्ताव दिलेला आहे. उद्या माझ्या लक्षात येतं की अरे हा प्रस्ताव चांगला नाही आहे, माझ्यासाठी बेनिफिशियल नाही आहे, प्रॉफिटेबल नाही आहे, तर जोपर्यंत प्रस्ताव स्वीकृत आणि त्याची स्वीकृती दिली नसेल तोपर्यंत तो प्रस्ताव मी मागे घेऊ शकते. परंतु समजा मी आज प्रस्ताव सकाळी दिला आणि संध्याकाळी त्याची मला स्वीकृती मिळाली, तर मी उद्या मी प्रस्ताव स्वीकृत्याला म्हणू शकत नाही की नाही आता मला माझा प्रस्ताव परत घ्यायचा आहे, मला तो काय बरोबर वाटत नाही आहे. कायदा म्हणतो ज्या वेळेला प्रस्ताव दिला आहे आणि जेव्हा त्याची स्वीकृती प्राप्त होते म्हणजे तुमच्यामध्ये ठरावाचा निर्माण झाला असतो. पण जर का तुम्हाला प्रस्ताव परत घ्यायचा असेल, मागे घ्यायचा असेल, तर तुम्ही एखादी स्वीकृती मिळण्याच्या आधीपर्यंत तो प्रस्ताव मागे घेऊ शकता. तर एखादा प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी हे महत्त्वाचे घटक मानले जातात.